पुणे महापालिकेच्या अनुषंगाने काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीची प्राथमिक बैठक पार पडलेली आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे अरविंद दादा आहेत। दादा, प्राथमिक बैठक संपन्न झालेली आहे, काय चर्चा झाली? महाविकास आघाडीची पहिली बैठक म्हणजे जे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब गट आणि शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गट यांची आज प्राथमिक बैठक, त्यामध्ये निमंत्रित पदाधिकारी होते। त्याच्यामध्ये काही धोरणं ठरवायची होती। जागा वाटप हा पुढचा विषय, त्या धोरणामध्ये आपण कसं केलं पाहिजे इलेक्शनला समोर गेलं तर आज 3-4 गोष्टींवर एकमत झाले। पहिला विषय असा आहे की निवडणुकीच्या अगोदर जी आपली आघाडी आहे ती निवडणुकीनंतरही पूर्णपणे तशीच राहील, त्याच्यामध्ये कुठेही फूट पडणार नाही। भले कितीही संख्या आपली आली तरी ती आघाडी तशी राहिली पाहिजे, हा एक विषय। दुसरा विषय, एकदा एका पक्षाला ती जागा गेली त्यानंतर त्या पक्षाच्या विरोधामध्ये दुसऱ्या कोणत्याही पक्षाने एबी फॉर्म द्यायचा नाही, हे पहिलं। दुसरा विषय प्रामुख्याने ठरलेला आहे। तिसरा विषय की आपला ह्या महाविकास आघाडीमध्ये समविचारी पक्ष जे येणार असतील त्यांच्याबरोबर चर्चा करावी, त्यांच्याबरोबरचा त्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असेल या संदर्भात चर्चा करून पुढच्या बैठकीमध्ये त्या पक्षांना आपल्याबरोबर समावेश करून आघाडीमध्ये पुढे जायचं, असं विषय। दादा, भाजप म्हणते 120 जागावरती आम्ही जिंकून येणार आहोत, कशा पद्धतीची तुमची स्ट्रॅटेजी असणार यावर? भारतीय जनता पक्षाने जे काय महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा महापूर आणलेला आहे आणि आम्ही ते पुराव्यानिशी अनेक वेळेला पत्रानिशी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला दाखवलेलं आहे। म्हणजे एकच साधं उदाहरण घेतलं तर फक्त झाडांची मोजणी करण्यासाठी त्यांचा माजी सभागृह नेता 32 कोटी रुपयाची जाहिरात लावतो। झाडं मोजण्यासाठी 32 कोटी रुपये, असे अनेक विषय आहेत जे या पुणे शहराला फसवले। भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यावं लागेल। पुणे शहरामध्ये एवढी संख्या असताना पाणी का कमी पडतं, एवढे मोठे पूर शहरामध्ये येतात, हे कशामुळे येतं? बांधकामामध्ये जे काही तुम्ही नाले विजवले सगळे केलं, काय येतोय? ट्रॅफिकची ही समस्या काय आहे? या सगळ्या गोष्टीला उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। तुमच्या भ्रष्टाचारामुळे पुणे शहराची वाटोळं लागलं, हा मुद्दा आमच्या समोर राहणार आहे। दादा, मनसेबाबतची काय भूमिका असणार आहे? कारण ठाकरे गटाची आणि मनसेची बैठक पार पडलेली आहे, काँग्रेसची भूमिका काय असणार यावर? मी आपल्याला अगोदरच सांगितलं, भाजपच्या विरोधामध्ये जे काही समविचारी पक्ष असतील त्या सर्वांची एक मोठ बांधण्याची जबाबदारी आमच्यावर राहील। उद्या कोणताही पक्ष येणार असेल त्या पक्षाबरोबर त्याचा कॉमन मिनिमम प्रोग्राम बरोबर चर्चा करून आम्ही या महानगरपालिकेमध्ये पुणे शहराचा मतदार आणि पुणे शहराचा विकास हा केंद्रबिंदू ठेवून आम्ही पुढे जाणार। दादा, अनेक वर्ष पुणे महापालिकेमध्ये काँग्रेसचे महापौर होते, या बाबतीमध्ये तुमच्या जागेच्या बाबतीमध्ये काय स्ट्रॅटेजी असणार आहे की काँग्रेस पक्षाला किती जागा मिळाव्यात अशी अपेक्षा? नाही, प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळावी आणि आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून हा विषय असेल। पण मी तुम्हाला परत एक सांगतो, तिन्ही पक्षामध्ये एक विषय आहे, जिथं विनिंग क्रायटेरिया ज्याची असेल त्याला ती जागा सोडली पाहिजे। अर्थात हे होते काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे। आज जर पाहिलं तर पुणे महापालिकेच्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाची जी आहे ती संयुक्त बैठक पार पडलेली आहे। या बाबतीमध्ये प्राथमिक अशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।